कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. पालिकेचं कामकाज नियमित सुरू होणार आहे. सौदी अरेबियानं आता या वस्तूंवर अल्लाह नाव लिहिण्यास बंदी घातलीये. तर भुई भाडं वसूल करण्यासाठी कोकण मंडळाअंतर्गत म्हाडाची प्रक्रिया सुरू होणार आहे. तिकीट रद्द केल्यामुळे तुमचे संपूर्ण पैसे खर्च होऊ शकतात. सिडकोच्या धोरणातनं नवी मुंबईत पहिलं अर्बन ॲग्रिकल्चर सेंटर साकारलंय. तर एरिगेसीनं प्रज्ञानंदवर विजय मिळवलाय. कंगनानं AR रहमानवर गंभीर आरोप केलाय. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 19 जानेवारी वार सोमवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी आहे पालिका प्रशासनाची. मुंबई महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर महापौर पदाच्या आरक्षणाला दिरंगाई होतीये. पालिका प्रशासनानं 28 जानेवारी हा दिवस महापौर निवडण्याबाबत निश्चित केलेला आहे. महापौरांच्या निवडीनंतर पालिकेचं कामकाज नियमित सुरू होणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडनं देण्यात आली आहे. महापौर पदाच्या आरक्षणाबाबत नगर विकास खात्याचं नोटिफिकेशन अद्याप पालिकेकडे आलेलं नाहीये. ते आज येईल अशी अपेक्षा पालिका प्रशासनानं व्यक्त केली आहे. या आधारावर 28 जानेवारी ही तारीख पालिका प्रशासनानं महापौर निवडीबाबत निश्चित केली आहे. महापौरांची निवड झाल्यानंतर पालिका सभागृहात महापौर हे उपमहापौरांची निवड करतील. त्यानंतर वैधानिक समित्या आणि विशेष समित्यांच्या अध्यक्षांच्या निवडी केल्या जातील. पक्षाच्या एकूण संख्याबळानुसार समित्यांमध्ये सदस्य संख्या किती असावी याचं गुणोत्तर पालिका प्रशासन ठरवणार आहे आणि समित्यांचं कामकाज त्यानंतर सुरू होईल. उद्या महापालिकेत महापौर पदाच्या निवडीबाबत हालचाल सुरू होईल. उद्या महापालिकेत महापौर पदाच्या निवडीबाबत हालचाली सुरू होतील. महापौर कोण बनेल याकडे आता मुंबईकरांचं लक्ष लागलेलं आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे सौदी अरेबियाची. सौदी अरेबियामध्ये आता अनेक वस्तूंवर अल्लाहचं नाव लिहिलं जात नाही. सौदी अरेबियाच्या वाणिज्य मंत्रालयानं एक मोठा निर्णय घेतलाय. सौदीच्या वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत आता देशातील अनेक वस्तूंवर ज्यामध्ये पॉलिथिनचा समावेश आहे, ज्या वापरल्यानंतर फेकून दिल्या जातात, या वस्तूंवर अल्लाहचं नाव लिहिलं जाणार नाही. अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की याचा उद्देश अल्लाहचं पवित्र नाव अशा वस्तूंवर लिहिलं जाऊ नये ज्यांचा गैरवापर होऊ शकतो किंवा वापरल्यानंतर फेकून दिला जाऊ शकतो. सौदी अरेबियानं वापरल्यानंतर टाकून दिलेल्या किंवा अनादर होण्याची शक्यता असलेल्या पिशव्या, पॅकेजिंग आणि इतर वस्तूंवर अल्लाहचं नाव वापरण्यास अधिकृतपणे बंदी घातलेली आहे. वाणिज्य मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते अब्दुल रहमान अल हुसैन यांनी याची घोषणा केली आहे. धार्मिक पावित्र्याचं रक्षण करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अनादर रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे म्हाडाच्या एका मोहिमेची. म्हाडाच्या कोकण मंडळाअंतर्गत असलेल्या वसाहतींचं, भूखंडांचं भुई भाडं आणि सेवा शुल्क वसूल करण्यासाठी म्हाडा आता ॲक्शन मोडवर आलेला आहे. त्यानुसार संबंधितांना नोटिसेस पाठवण्यात आलेल्या असून देय असलेल्या सुमारे 25 कोटी रकमेच्या वसुलीसाठी 19 जानेवारी ते 3 फेब्रुवारीपर्यंत विशेष मोहीम राबवली जाणार आहे. त्यानुसार संबंधित भाडे वसुलीकार आणि गट लिपिकांना प्रत्यक्ष जाऊन काम करावं लागणार आहे. ठाणे, कल्याण, मीरा रोड, भिवंडी, कर्जत, पेण, वसई, विरार या परिसरांमध्ये भुई भाडे वसुलीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्याचा दैनंदिन अहवाल देणं बंधनकारक असणार आहे. त्यामुळे म्हाडाचा रखडलेला महसूल वसूल होऊ शकणार आहे. म्हाडाकडनं आपल्या भूखंडांवर इमारती उभारून त्यामध्ये तयार होणाऱ्या घरांची लॉटरीच्या माध्यमातून विक्री केली जाते. तसंच अनेक भूखंड भाडे तत्वावर दिले जातात. त्यामुळे संबंधितांनी म्हाडाकडे भुई भाडं आणि सेवा शुल्काचा भरणं करणं अपेक्षित आहे. मात्र त्याची वसुली होत नसल्यामुळे सुमारे 25 कोटी रुपयांच्या घरात थकबाकी पोचलेली आहे. याची दखल घेत कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी डॉक्टर विशाल राठोड यांच्यानुसार
वसुलीची मोहीम सुरू केली जाणार आहे. पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात वंदे भारत स्लीपरची. वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रचंड यशानंतर देशाला आता पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनची भेट मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच हावडा ते कामाख्या दरम्यान धावणाऱ्या या पहिल्या स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. ही ट्रेन सुविधा आणि वेगाच्या बाबतीत विमानांना टक्कर देण्यासाठी सज्ज आहे. परंतु या ट्रेनमधून प्रवास करण्याची योजना आखणाऱ्या प्रवाशांना आता त्यांच्या खिशाची आणि नियोजनाची अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. या प्रीमियम ट्रेनसाठी रेल्वेनं जारी केलेलं नवीन परतफेड आणि रद्द करण्याचे नियम हे बरेच कडक आहेत. जर तुम्ही तिकीट बुक करण्यात थोडीशीही घाई केली किंवा नंतर तुमचे प्लॅन्स बदलले तर तुमचं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. पॉडकास्टची पाचवी बातमी आहे सिडकोची. उच्च दाब वीज वाहिन्यांच्या खालील जमिनींचा हरित क्षेत्रासाठी उपयोग करण्याचं सिडकोनं स्वीकारलेलं धोरण आता फलदायी ठरतंय. त्यातून नवी मुंबईतील पहिलं अर्बन ॲग्रिकल्चर सेंटर उभं राहतंय. त्यातून नवी मुंबईतलं पहिलं अर्बन ॲग्रिकल्चर सेंटर उभं राहिलंय. 2008 मध्ये सिडकोनं कोकण कृषी विकास प्रतिष्ठानला खारघर सेक्टर 5 इथल्या उत्सव चौकाजवळ नर्सरी आणि ॲग्रो माहिती केंद्रासाठी दिलेल्या भूखंडावर हा उपक्रम आकारलाय. गेल्या काही वर्षात विविध प्रकारच्या देशी आणि इतर जातींच्या रोपांची लागवड, संवर्धन आणि प्रसारामुळे या नर्सरीला व्यापक ओळख मिळाली आहे. स्थानिक नागरिकांसह अनेक शेतकरी, बागकाम प्रेमी आणि कृषी उद्योजक इथे नियमितपणे भेट देत आहेत. पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा क्षेत्रातनं. टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्या फेरीत अव्वल मानांकित अर्जुन एरिगेसीनं भारताच्याच आर प्रज्ञानंदवर विजय मिळवलाय. तर विद्यमान विश्वविजेता डी गुकेशनं उझबेकिस्तानच्या विश्वचषक विजेत्या जोवोखिर सिंदारोव्ह विरुद्ध कडव्या लढतीनंतर बरोबरी साधली आहे. पर्यावरण कार्यकर्त्यांच्या आंदोलनामुळे उशिरा सुरू झालेली जगातली सगळ्यात जुनी सुरू असलेली सुपर स्पर्धा अखेर मार्गी लागली आहे. पहिल्या फेरीत जवळपास 5 तास बुद्धिबळ प्रेमींना खिळवून ठेवणारा थरार पाहायला मिळाला. पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात अभिनेत्री कंगना राणावतची. अभिनेत्री कंगना राणावत आणि संगीतकार AR रहमान यांच्यातील आरोप प्रत्यारोप चर्चेत आले आहेत. कंगनानं समाज माध्यमांवरनं रहमान यांच्यावर थेट टीका करत इमर्जन्सी या तिच्या चित्रपटाबाबत भेटण्यास नकार दिल्याचा आणि चित्रपटाला प्रपोगंडा फिल्म ठरवल्याचा आरोप केला. AR रहमान यांनी अलीकडेच एका मुलाखतीत छावा या ऐतिहासिक चित्रपटाबाबत भाष्य करताना तो वादग्रस्त असल्याचं मत व्यक्त केलं होतं. या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर कंगनानं इंस्टाग्रामवर पोस्ट करत रहमान यांच्यावर पक्षपाताचा आरोप लावलाय. तिनं लिहिलंय की मी एका विशिष्ट राजकीय विचारसरणीला पाठिंबा देत असल्यामुळे मला इंडस्ट्रीत पूर्वग्रहांचा सामना करावा लागतोय. पण मला तुमच्या इतका एकांगी विचारांचा माणूस आजवर भेटला नाही. इमर्जन्सी या तिच्या दिग्दर्शित चित्रपटाची कथा सांगण्यासाठी ती रहमान यांना भेटू इच्छित होती, मात्र त्यांनी भेटायलाही नकार दिला असं तिनं सांगितलंय. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या आपण पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट आणि रिसर्च वृषाल करमरकर.